श्रोतेहो नमस्कार. वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, भारत आणि युनायटेड किंगडममधील व्यापारी संबंध आता एका नव्या सुवर्णयुगात प्रवेश करत आहेत. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार अर्थात सेटा आजपासून लागू झाला आहे. या कराराअंतर्गत देशभरातून 21 ठिकाणांहून युनायटेड किंगडमकडे जाणाऱ्या निर्यात मालाला आज हिरवा कंदील दाखवण्यात आला. यात मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्स, नावाशेवा बंदर आणि सेज या ठिकाणी फ्लॅगिंग ऑफ सोहळे पार पडले. या व्यापार करारामुळे भारतीय उत्पादनांना यूकेच्या बाजारपेठेत थेट आणि सुलभ प्रवेश मिळणार असून द्विपक्षीय व्यापाराला मोठी गती मिळणार आहे. भारत यूके सेटा करारामुळे भारतीय वस्तूंची किंमत जागतिक बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक होईल. या माध्यमातून देशात मोठी गुंतवणूक येण्यासोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक स्तरावर अजून मजबूत करण्याच्या दृष्टीनं हे एक अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. हा ऐतिहासिक करार नेमका काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्थानिक भारतीय व्यापाऱ्यांना, उद्योजकांना आणि तरुणांना या कराराचा कसा फायदा होणार आहे, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सनदी लेखापाल सनद चितळे यांच्यासोबत केलेली चर्चा आज आपण ऐकणार आहोत. नमस्कार चितळे सर, वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. सर, भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून अधिकृतपणे लागू झाला आहे. हा करार दोन्ही देशांसाठी ऐतिहासिक का मानला जात आहे? याशिवाय या कराराची मुख्य उद्दिष्ट काय आणि प्रमुख वैशिष्ट्य काय आणि त्यामुळे हा आधीच्या करारांपेक्षा वेगळा ठरतो? हा करार खरोखरच ऐतिहासिक आहे, कारण आपण जर बघितलं तर स्वातंत्र्यानंतर भारताने एखाद्या G7 म्हणजे डेव्हलप नेशन बरोबर केलेला हा सर्वात व्यापक व्यापार करार आहे. गेल्या वर्षी 24 जुलै 2025 रोजी हा कराराची स्वाक्षरी झाली आणि त्याच्यानंतर एका वर्षाने म्हणजे साधारण 15 जुलै पासून हा प्रत्यक्ष लागू करण्यात आलेला आहे. या कराराचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे दोन्ही देशांमधील व्यापारातील अडथळे कमी करणे आणि सध्या असलेले सुमारे 56 अब्ज डॉलर्स किंवा $56 बिलियन ते द्विगुणित करायचं. 2030 पर्यंत ह्याचं लक्ष आहे. साधारण म्हणजे 100 ते 120 अब्ज डॉलर्स पर्यंत नेणे. या कराराचं वेगळेपण म्हणजे तो केवळ वस्तूंचा व्यापार पुरता मर्यादित नाहीये, पण यात एकूण 30 प्रकरणं आहेत, ज्यामध्ये सेवा, डिजिटल व्यापार, गुंतवणूक, बौद्धिक संपदा, सरकारी खरेदी आणि अगदी सामाजिक सुरक्षा करार म्हणजे डबल कॉन्ट्रीब्युशन कन्व्हेन्शन याचाही समावेश आहे. भारताने आतापर्यंत मुक्त व्यापार करारांबाबत सावध भूमिका घेतली होती, पण या करारात दुग्ध व्यवसाय, सफरचंद यासारखी संवेदनशील क्षेत्र वगळून भारताने आपले हितसंबंधही जपले आहेत, जे आपल्यासाठी खूप सेन्सिटिव्ह सेक्टर्स मानले जातात. भारताच्या आयटी आणि सेवा क्षेत्राकडे पाहता या करारामुळे भारतीय आयटी कंपन्यांना आणि व्यावसायिकांना युकेच्या बाजारपेठेत नव्यानं अशा कोणत्या संधी उपलब्ध होतील? भारताचं आयटी आणि सेवा क्षेत्र या कराराचा सर्वात मोठा लाभार्थी ठरू शकतो. युकेने आयटी सक्षम सेवा, वित्तीय व व्यावसायिक सेवा, बिझनेस कन्सल्टिंग, शिक्षण, दूरसंचार आणि अशा 137 सेवा उपक्षेत्रांमध्ये भारतीय कंपनी व व्यावसायिकांसाठी बाजारपेठ खुली केली आहे. म्हणजे काय की डबल कॉन्ट्रीब्युशन कन्व्हेन्शन हा सामाजिक सुरक्षा करारही लागू झाला आहे. यामुळे काय होणार आहे की तात्पुरत्या कालावधीसाठी का होईना युकेमध्ये काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना आता 5 वर्षापर्यंत युकेचं नॅशनल इन्शुरन्स आणि भारतातील पीएफ असं दुहेरी योगदान द्यावं लागणार नाही. त्यामुळे भारतीय कंपन्यांचे अंदाजे 4,000 कोटी रुपयांची बचत होईल आणि 75,000हून अधिक व्यावसायिक 900हून अधिक कंपन्यांना याचा फायदा होईल. आणि त्याच्या अजून अधिक काय की युकेच्या वार्षिक सुमारे $135 बिलियन म्हणजे 135 अब्ज डॉलरची सरकारी खरेदी बाजारपेठही आपल्याला डायरेक्ट ऍक्सेस त्याला दिला जातोय. त्याचा नक्कीच फायदा भारतीय आयटी व सेवा कंपन्यांना सहभागी होण्याची संधी त्याच्यात मिळणार. आणि भारतीय लघु आणि मध्यम उद्योगांना या करारामुळे जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी कशी मदत होईल, काय सांगाल? लघु आणि मध्यम उद्योगांसाठी
करारात चॅप्टर 19 हे स्वतंत्र प्रकरण ठेवण्यात आलं आहे. या दोन्ही देशात एसएमई साठी संपर्क केंद्र, ऑनलाईन माहिती पोर्टल स्थापन करण्याची तरतूद आहे, जिथून कायदेशीर, नियामक व प्रक्रियात्मक माहिती मिळेल. सीमा शुल्क प्रक्रिया अधिक जलद व पेपरलेस झाल्यामुळे कागदपत्रांचा भार कमी होईल आणि ब्युरोक्रेसी किंवा रेड टेपिझम म्हणतो त्याला पण आळा बसेल. पुन्हा एक्सपोर्टर्सचा जो खर्च तो थेट कमी होईल आणि मोठ्या स्पर्धकांची टक्कर देऊ शकते. युकेच्या सरकारी खरेदी बाजारातही ठराविक मर्यादेवरील निविदांसाठी सहभागी होण्याची संधी लघु उद्योगांना नक्कीच मिळणार आहे. एकंदरीत बघता आपली क्षमता बांधणी कार्यक्रम डायरेक्ट ऍक्सेस मिळाल्यामुळे एमएसएमई किंवा लघु उद्योग ज्याला आपण म्हणतो त्याला जागतिक पातळीवर पाऊल टाकण्या आधीपेक्षा खूप सोपं होणार आहे. सर, महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीनं विचार केला तर भारत युके मुक्त व्यापार करार इथल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी कशी मदत करेल आणि यामुळे कोणत्या प्रमुख पिकांच्या निर्यातीला चालना मिळेल? सध्या जर आपण युकेचं इकॉनॉमी बघितली तर भारताची युकेला होणारी कृषी निर्यात अत्यंत कमी आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर युकेची जागतिक कृषी आयात सुमारे 37.5 म्हणजे $37.5 बिलियन आहे. पण त्यातला भारताचा अगदीच खालीचा वाटा आहे. म्हणजे जेमतेम 800 मिलियन किंवा 800 दशलक्ष डॉलरच्या आसपास आहे. त्यामुळे जर बघितलं तर वाढीला संधी किंवा वाव भरपूर आहे. त्यात आपण महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक भागातील द्राक्ष आणि कांदा या दोन प्रमुख पिकांना याचा थेट फायदा होऊ शकतो. शुल्कमुक्त प्रवेशामुळे भारतीय द्राक्ष युकेच्या बाजारात इजिप्त, साऊथ आफ्रिका आणि ब्राझील सारख्या जे आतापर्यंतचे स्पर्धक देशांशी अधिक चांगल्या पद्धतीने स्पर्धा करू शकतील. याशिवाय फळं, भाज्या, धान्य, हळद, मिरी, वेलची यासारखे मसाले आणि आंब्याचा गर, लोणचं यासारखी प्रक्रिया केलेले म्हणजे फूड प्रोसेसिंग ज्याला म्हणतो अन्न पदार्थांनाही शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे. यामुळे रत्नागिरी, देवगड भागातील हापूस आंबा प्रक्रिया उद्योगालाही चालना मिळू शकते. आता जर बघितलं तर गुणवत्ता, पॅकेजिंग आणि प्रमाणीकरण म्हणजे सर्टिफिकेशन ला भर दिल्यास शेतकऱ्यांना उत्पन्न वाढण्याची ही खूप मोठी संधी मिळू शकेल. फक्त यात आपल्याला बघण्यासारखं काय की जेव्हा आपण युके सारख्या डेव्हलप्ड मार्केटमध्ये जातो तर इथे क्वालिटी आणि सर्टिफिकेशन मध्ये आपले लघु उद्योग आणि बाकी शेतकऱ्यांना खूप इन्व्हेस्ट करायला लागणार आहे आणि त्याचं आपल्याला प्रमाण साधारण 3 ते 5 वर्षात दिसायला हवं. भारतीय व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं हा करार गेम चेंजर कसा ठरेल? विशेषतः कापड किंवा लेदर आणि दागिने या क्षेत्रांना याचा कसा फायदा होईल? आतापर्यंत काय होत होतं की कापड आणि चामडे, दागिने या सगळ्यांवर आधी 12% शुल्क होतं. चामड्यांवर तर 16% शुल्क होतं. ते आता पूर्णपणे शून्य झाल्यामुळे बांगलादेश आणि व्हिएतनाम सारख्या स्पर्धक देशांच्या तुलनेत भारतीय एक्सपोर्टर्सना समान संधी मिळणार आहे. कारण या देशांना आधीपासूनच युकेच्या बाजारात शुल्कमुक्त प्रवेश होता. त्यामुळे आता चामडा आणि पादत्राणक क्षेत्रावरील 16% शुल्क पण शून्य झाले. त्यामुळे आता आपल्या इंडियन एक्सपोर्टर जे उत्तर प्रदेश, तामिळनाडू सारख्या चामडा उद्योगांच्या केंद्रांना मोठा फायदा होईल. तर महाराष्ट्रात बघितलं तर कोल्हापूर चप्पल सारख्या जीआय म्हणजे आपल्याला जे जीआय मानांकित उत्पादन आहे त्याचा थेट लाभ मिळेल. दागिने, फर्निचर आणि क्रीडा साहित्यावरील पण 4% शुल्कही पूर्णपणे रद्द होणार आहे. ही सर्व क्षेत्र कामगारांनी केंद्रित असल्यामुळे म्हणजे लेबर इंटेन्सिव्ह यातून थेट रोजगार निर्मितीवर फार मोठा परिणाम होईल आणि याचा सर्वाधिक फायदा लघु व मध्यम उद्योगांना होईल जे सर्वात जास्ती आपल्या इथे एम्प्लॉयमेंट जनरेट करतात भारतामध्ये. सर, हा जो करार झालेला आहे तो यशस्वीरित्या अंमलात आणताना भारतीय व्यापाऱ्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या आव्हानांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो? करारात रूल्स ऑफ ओरिजिन म्हणजे मूळ उत्पत्ती नियमांचं स्वतंत्र प्रकरण आहे, ज्याद्वारे एखादी वस्तू खरोखरच भारतीय किंवा ब्रिटिश उत्पत्तीची आहे हे ठरवलं जाईल. जेणेकरून काय होईल की तिसऱ्या देशातून येणारा माल या सवलतीचा गैरफायदा घेऊ शकणार नाही. सरकारने करार लागू होण्यापूर्वीच याबाबतचे नियम अधिसूचित केले आहेत आणि त्याच्याबरोबर डिजिटल पेपरलेस व्यापार सुविधांमुळे कागदपत्रांची प्रक्रिया पण सोपी होईल. मात्र भारतीय व्यापाऱ्यांनी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. एक म्हणजे मूळ उत्पत्तीचं प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्र व्यवस्थित ठेवणे. अन्यथा काय होऊ शकतं तर शुल्क सवलत नाकारली जाऊ शकते. दुसरं अजून एक महत्वाचं आहे की युकेची गुणवत्ता, सुरक्षा व लेबलिंगचे मानदंड पूर्ण करण्यासाठी प्रमाणीकरणात खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागेल. आता जे करतात त्याच्याहून जास्ती करावी लागेल.
तिसरं म्हणजे स्कॉच विस्की आणि काही ऑटो उत्पादनांवर शुल्क कमी झाल्यामुळे भारतीय बाजारातही स्पर्धा वाढणार आहे. यासाठी स्थानिक उद्योगांनी सज्ज राहण्याची गरज आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विशेषतः लघु उद्योगांमध्ये या नव्या तरतुदीबाबत जागरूकता वाढवणं खूप आवश्यक आहे. सर, तरुणांच्या दृष्टीने विचार केला तर या करारामुळे भारतात नवीन रोजगार निर्मितीला किती गती येईल? तरुणांसाठी या कराराचे परिणाम अनेक पातळ्यांवर दिसायला हवेत. सर्वात आधी कापड, चामडं, दागिने यासारख्या कामगार केंद्रित आणि लेबर इंटेन्सिव्ह क्षेत्र शुल्कमुक्त झाल्यामुळे एक्सपोर्टमध्ये किंवा निर्यातमध्ये वाढ खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे. आणि थेट कारखाना पातळीवरील रोजगार वाढायला हवे. दुसरं म्हणजे आयटी आणि सेवा क्षेत्रात युकेची बाजारपेठ खुली झाल्यामुळे आणि सामाजिक सुरक्षेवरील दुहेरी भार म्हणजे डबल टॅक्सेशन ज्याला म्हणतात कमी झाल्यामुळे कंपन्यांना युकेमध्ये प्रकल्प वाढवणं आणि तरुण व्यावसायिकांना तिथे पाठवणं अधिक किफायतशीर ठरेल. तिसरं म्हणजे अजून काय होऊ शकतं, तर या करारात दरवर्षी सुमारे 1800 भारतीय आचारी, योग प्रशिक्षक आणि शास्त्रीय संगीत कलाकारांचे युकेमध्ये काम करण्याची संधी देणारा एक वेगळाच कोटा ठरवण्यात आला आहे. त्यामुळे जे आपल्याला दिसू शकेल की भारतीय सांस्कृतिक कौशल्यांना जागतिक व्यासपीठावर मिळण्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. चौथं म्हणजे लॉजिस्टिक्स, गुणवत्ता प्रमाणीकरण, कंप्लायन्स, कन्सल्टिंग सारख्या नव्या सहाय्यक सेवा क्षेत्रांनाही रोजगाराच्या नव्या संधी नक्कीच निर्माण होतील. अर्थात हे सर्व फायदे लगेच नाही, तर पुढच्या 3 ते 5 वर्षात टप्प्याटप्प्याने दिसू लागतील. नक्कीच सर. आजच्या या विशेष चर्चेत सहभागी होऊन अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण मांडल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. श्रोते हो, भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधीचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केलं. भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार कराराच्या अंतर्गत आयात निर्यात सुरू करण्याच्या औपचारिक कार्यक्रमात ते बोलत होते. या करारामुळे राज्यात नवे उद्योग, गुंतवणूक सुरू होईल आणि राज्यातल्या जनतेसाठी नव्या संधी निर्माण होतील, असं ते म्हणाले. उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशनर आणि प्रमुख राजनैतिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. Our IT companies, fintech firms, and global capability centers will benefit from the deeper collaboration. Our creative industries, educational institutions, and professional services firms will also find exciting new avenues for collaboration. Our farmers stand to benefit immensely. The world already values the quality of Nashik grapes, Konkan Alfonso mangoes, pomegranates, processed foods, and marine products from Maharashtra. This agreement opens the doors to one of the world's most discerning consumer markets, enabling our farmers and food processors to secure greater value for their products. The India-UK CETA is an opportunity for every district of Maharashtra, from Mumbai to Nagpur, from Pune to Chhatrapati Sambhajinagar, from Nasik to Ratnagiri, and from Kolhapur to Gadchiroli. Every region has the opportunity to participate in the new chapter of growth. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन अमिता बडे.